90,000 पेमेंट आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे. काय गरीबाची इस्तीस खायची गरज आहे तुला? याची इस खाय त्याचे 30 खाय, इडी पोरं पैदा कर, गाव बिघडून दे आणि रिटायर झाले कुत्रीचा मुका घेते तो तुला सांगितलं कोणी? काय काय खरं कोणताच पोऱ्या सोयीचा आहे तुझा? कोणत्या सर्व्हिसवाल्याचं पोरग बापाची इस्टेट सांभाळायच्या लायकीच आहे? बोटवर कर बरं. तुम्ही डोकं खाजवा ना. तुम्ही जर काळाच्या विरोधात दना गरीबाचे इस खाय 30 खाय आणि रिटायर झाल्या वृद्धाश्रमात पेन्शन घेऊन तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा, सगळे क्लास 1 आहेत. 30 खाणारे ते आपल्याला ओळख करून देतात. मी अभियंता होतो, मी विस्तार अधिकारी होतो. त्यांना आज नाही वाटत सांगा मा एवढा विस्तार झाला का काय नाही. मग त्याला विचारलं आता काय? आता काय एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला, एक मुलगी कॉलेजला गेली आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे इकडे वाटून. अरे काळ आहे तो महाराज. आतापर्यंत तुकोबराया कुणालाच धन्य म्हणले नाही, पण काळाला धन्य म्हणले. याचा का अभ्यास करा जरा नीट. काळाला ज्या दगडावर भजन करीत होते तो दगड बोलत होता. तुम्ही अभ्यास करा. कागद बुडाला नाही, तो कागद ब्रह्म शब्द सांगत होता. तुम्ही अभ्यास करा. गाथा म्हणजे 5वा वेद आहे, पण तो पाण्यात बुडाला नाही बुडाला गाथा. पण तुकोबरायांनी गाथ्याला धन्य नाही दिली. छळ करणार. तुम्हाला उत्तर सांगा, काळ बदलतो. सगळ्यात जास्त विरोध करणारा पठ्ठ्या तुकोबरायाच्या आरतीचा लेखक झाला. तुम्ही बाकीचं काय घेऊन बसले? अभ्यास करा. सगळ्यात मोठा तुकोबरायाचा छळ ज्यानं केला त्याचं म्हणणं आहे तुकाराम महाराज ब्रह्म एक आहे. तुम्ही कोण आहे? 4 धाबेन 2 जीसीपी 3 बार म्हणजे तू शेठ समजतो. 100 रुपयाची प्याला म्हणजे गावाचा बाप आहे तू. आणि हे गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात यांची कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांच्याकडे काय गाजर आहे? यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला ते म्हणते पाहुण्याचा नांगरा गेला. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, ज्याच्या का मुतारी नांगरीतो का चाललंय. यांच्याकडे काय? हे फक्त कडक कपडे घालून बोंबलत याच्या डाव्याला आणि त्याच्या मौतीला हिंडत. काय करते? सकाळी उठल्यापासून दावा बाळात पण बारस हिंड. 80% ग्रामपंचायत सदस्यांना जर ग्रामसेवकनं इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. काय कळत नाही गाजर लोकांना. ही फक्त कडक कपडे घालितात, पांढरी केस सकाळी करीतात, मी शेमिशा काढितात, भारीतला ब्रँड पेतात आणि बायकोला घोडा लावितात. काही करते नाही. स्वतःला शहाणं समजायचं. पण ध्यानात ठेवा, परत वाक्य सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. सगळ्यांना दाबाल, काळाला दाबू शकत नाही. एकच वाक्य आहे, भारताचा सम्राट. तो काय बंद पडेल डेअरीचा चेअरमन नव्हता का, बुडालेल्या पतसंस्थेचा व्हाईस चेअरमन नव्हता. 80,000 बायका ज्याला होत्या तो तर मेला, पण भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला. धृतराष्ट्र. का? धृतराष्ट्र आंधळा नव्हता. हे पोथ्या वाचणारी भावळाट आहे ती. धृतराष्ट्र आंधळा नव्हता, आंधळ्यातला आंधळा होता. आता आपण खरे आंधळे आहेत. बसलेल्या कोणत्या माणसाला माहित नाही पाप करणं पाप आहे? दणका चाललाय पाप करणं. दुसऱ्याचे भोंगे बांधून 40-40 वर्ष तुमचे दुसऱ्याचे झेंडे घेऊन बोंबलत गेले, अजून तुम्ही पासायदान पाठ केलं नाही. तू कार्यकर्ता होऊन काय वांग मिळालं का तुला? काय मिळालं काय? तू काय काय मिळालं? ज्यांच्यासाठी बोंगे बांधले त्यांनी असं कमावलंय
का 10व्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत दूर निघल. तू एका समोश्यावर इळभर सभेला हिंडतो म्हणजे तू नालायक किती आहे. आणि एकच समोसा खाला तर 3 चड्ड्या खराब झाल्या, तो कमावलं काय. म्हणजे डोकंच बंद होईल अजून 10 मिनिटं. आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला काय. पहिला प्रश्न माझा असा आहे, यावं लागतं, मी कुणा ती काळजी नाही करायची, तुम्ही आल्यावर जावं लागतं, पण यायचं कशाला आहे. बघण्याते फळ संत्री अभंगातले झालेत. यावं लागतं आल्यावर. आता वळवळ संपली. आता तिसरा प्रश्न आहे, थोडा किचकटी उत्तर तुम्ही द्यायचंय. मारताना माणसाचं जातं काय. 5 मिनिटं घ्या. तुम्ही मला उत्तर देणारे शरीर. माणूस मेला मेला, रडतात माणसं शरीराजवळ. पेटवलं ते प्रेत आहे, जाळलं ते प्रेत आहे. तसं पेटत नव्हतं, टायर वापरला प्रेत आहे, मीठ वापरलं प्रेत आहे. मग शरीर जातच नाही, हे पहिलं ध्यानात ठेवा. ही 10व्याची प्रवचन करणारी नीट आहे का. यांनी पार नदीओ इडी लोक करून टाकली. आणि सगळ्यात लबाड प्रवचन म्हणजे 10व्याचं भाषण. तर शहाण्या माणसानं ऐकू नये, 10व्याचं भाषण ऐकू नये. करणाऱ्याला करून देतात धंदा आहे, पण ते ऐकायचं भाषणच नाही का. कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी ती. बरं, ज्यानं ज्याचा बाप उचलून आपटलाय तो आपल्या बापाला श्रद्धांजली देतोय म्हणजे न्याय किती मोठा आहे. त्यानं त्याचा बाप लाईट बंद करून आणलाय, तो आपल्या बापाची माहिती नदीला सांगतोय. आणि 10व्याचे भाषण करणारे ध्यानात ठेवा. तुम्हाला आता तुमच्यातलं म्हणून सांगतो, इतकी वाईट लोक बोलत आहेत तुम्हाला खाली बसल्यावर. कचा कच घोडा लागते लोक, तुम्हाला माहित नाही. ते आता तुमच्यातलं म्हणून सांगतो. आणि तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या. लोकांनी बाप बनवले, तुम्हाला काला मानतील घेणे. समाज फक्त तोंडावर बोलत नाही. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे भाऊ. आता 30 वर्ष माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात एकच गुण आहे, मी फक्त खरं बोल. त्याची फळं बघितो, फळाची नाही आहे. उठलो का लपड सुरू, झोपेतून उठायचं लपड सुरू. आज शिळीला दाबून मारला समाज ह्या लोकांनी, दाबून. सगळे सहकारात नोकरी करणाऱ्याला म्हणावं पगार किती असू दे, त्याला काही खात नाही कोणी. तू फक्त ज्यानं नोकरी लावलं ना त्याच्या विरोधी पक्षाच्या सभेत जाऊन उभा राय. सस्पेंड. साहेब म्हणले बैल गाभण, चूक जाणला.
जर गाभण म्हणला तू तर साहेब म्हणतील अर्ज न देता बैल गाभण राहिला. मग आपण म्हणायचं बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आता बरोबर, आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं आता एकदम बरोबर. दाबून मारलं तुम्ही असेच मारणार. आता माझ्या पुढे बसलं का खरंय 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 मी निघून गेलो धंदा आहे त्याचा, झाला आमचा गेम चालले. काही नाही मला, तुम्ही अभ्यास करा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा. छत्रपतीचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय पाहिजे, बुट साठायची सवय नाही पाहिजे. आपलं आयुष्य बुट चाटण्यात गेलंय. आता एवढे माझ्या पुढे रंगले, आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागे, इंदुरीकर गेला उडत, तुम्हाला काय घेणं भिकार. त्याला इंदुरीकर त्याचं काय म्हणजे या. तुम्ही आयुष्यभर हेच करणार मला, आणि तुम्ही नुसते करीत नाही तुमच्या पोरांना ती सवय लावली तुम्ही. अजून बधीर व्हाल 10 मिनिटात. शरीर जात नाही पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा 15वा अध्याय असं म्हणतो प्रकृतीमध्ये आत्मा देह आला कधी भोगतो आणि जातो, शरीर जात नाही देह जात नाही, आता शिल्लक राहिला तो आत्मा, आणि त्या आत्म्याचा मोठा तमाशा झालाय. कुणी म्हणतं आत्मा जातो, अरे बाबा हो आत्म्याला पाणी भिजित नाही, शस्त्र झालीत नाही, शस्त्र झालीत नाही, शस्त्र कापीत नाही, अग्नी झालीत नाही आणि पाणी भिजित नाही, फक्त चैतन्य ट्रान्सफर होतं. शरीर म्हातारी आजारी पडली, पुरी भेटायला आल्या, बरं आपले पाहुणे इतके विचित्र बाया, आजारी माणसाला भेटायला केळण सफरचंद. अगं महिना झाला तिने भाकरी सोडून दिल्या, तू चालली कुठं थोबाड वाशीत केळण सफरचंद मोर घेऊन, आणि 7-8 बाया लगेच तिला पाहिला. आता शेवट आला ना म्हातारीचा. आयुष्यभर नाही आल्या कधी दरिद्री, पण महाराज टायमाला आल्या, आणि आल्या का पायाजवळ बसा द्या, तुला जागा नाही दुसरी. मी एक लगेच पाय दाबून पाहते, गार पडली. कोणत्या कॉलेजला होती तू, तुझ्याकडे कोणत्या विद्यापीठाची पदवी आहे, गार पडले पाय. आता जवळजवळ आठवण. दुसरी लगेच नाकाचा शेंडा पाहते, कल्ला बाई आता ना. तिसरी लगेच कानाशी पाळी पाहते, म्हातारी सोनं लपून ठेवा आणि पुरीला बोलवा. आणि आल्याच बाई पुरी काही सुईच्या नाही आल्या, केळण सफरचंद. आणि त्यांनी पाहिलं म्हातारी पशी 7-8 बाया बसली, त्यांना वाटलं म्हातारी मेली, तिनं केळच फेकून दिली आणि मोठ्यानं इवाळली. लोकांना वाटलं म्हातारी मेली, म्हातारीने गपक्यात डोळे उघडले आणि तिच्याकडं पाहिलं आणि मेली ना म्हातारी. पोरगी म्हणली माझ्याचा माझ्या इतका जीव, मला डोळे भरून पाहिलं म्हातारी गेली. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 1.5 महिना आली नसती तर म्हातारी मतदान करून गेली असती. या सगळ्या लबाड्या आहेत महाराज, लबाड्या, याच्यात काय नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा, आता महाराज मंडळी बरीच आहे, हे स्वर्ग बिर्ग हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं तुम्ही पहा, मी आपल्या बजेटमध्ये बसत नाही स्वर्ग. आता समजा मी मारायला लागलो, माझं पोरग माया पोराच्या डोकं मांडीवर माझं डोकं आहे, तो मला पाणी पाहिजे, मग आता मी त्याला ओवी सांगन का? मी त्याला सगळं घेच सांगणार, सगळ्या उदाऱ्या गोळा कर. खालच्या मळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल, पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. त्याची कांदे माझ्या डोळ्यात खचाळायला पाहिजे. आणि कचेरीत जे रस्त्याचं भांडण चाललंय ना, भले 10-5 गुंठे इकडं तिकडं, पण माघार घ्यायची नाही. आणि घेतलं तर तुम्ही पोटचा नाही, आणि मेलो आता स्वर्गात काल जाईल. तुम्हाला 3 शब्द सांगा, हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तरफडून मारा हा नरक आहे.
हे स्वर्ग. आता काही माणसं म्हणतात ते वर गेले, वर कुठवर जाईल समजा. आता समजा याच्यातल्या एखाद्याला वर जायचं ठरलं, कुठवर जाशील तू? चालली का आम्ही खालून पाहतो, कुठं जातो? भूगोल असं सांगतंय आकाश जिथं जमिनीला टेकण्याचा भास होतो त्याला क्षितिज असे म्हणतात. तुम्ही वर कुठं जाणार? एका वाक्य सांगा, हसत हसत जगा. हे स्वर्ग बिर्ग ते तुमचं तुम्ही पहा. आणि जर असं असतं तर काळाला नेल्यानंतरही तुकोबराय परत निळोबरायासाठी खाली आलेच ना, आले का नाही? संताजी महाराज जगण्यासाठी आलेच ना, स्वतःच्या मुलीसाठी. आणि माऊलीचा जाण्याचा संबंधच नाही, समाधी संजीवन आहे. तुम्हाला हे सांगितलं कोणी? म्हाताऱ्या दोन म्हाताऱ्या गप्पा मारतात दुपारच्या पारी. माझ्या लहानाचा लहान आहे ना, लहानाचा लहान दिखतो त्याच्या आजासारखा आहे. त्याच्या आजात जेवढे गुण होते, आता त्याच्या आजाचे गुण गावातल्या बायांना काय माहिती? तुलाच माहिती आहे ना. मला तर कधी कधी असं वाटतं बाई, म्हणा म्हणा त्याचा आजा परत आला येईल ना. तो तुझ्याच काचनं गेला, तो येईलच का आला? महाराजांची स्पष्ट भाषा आहे, जन्म नाही रे. आणि गाथा म्हणतोय शेवटचा दिवस गोड. तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. 80% पोरी पळून जाऊन बापाची नाही पण स्वतःच्या आयुष्याची राख करून घेतली. बापाचा बिचाराचा अपमान झालाच, आईचा तर अपमान झाला, पण स्वतःच्या आयुष्याची राख करून घेतली. राख. काही पोरीने बापाच्या घरी इकडचा तांब्या इकडे उचलला नाही, पण त्यांना 300 रुपये रोजानं कामाला जाते. खरंय का खोटंय बोला? इकडं तांब्या उचलला नाही. नाही नाही, तिची आई तिला चहा देत होती. आई म्हणायची, बाई तुला तास आहे ना, चहा टपकन घे, तासाला जाय, त्यात 2 बिस्किट टाक किंवा 2 बटर टाक, तेवढे खाऊन जाय. आई तिला बटर देत होती. आणि ती आता बटरासाठी रोजाला जाते. कोण आहे माहिती का? तो काम आहे. आता लय उलट आहे, पुन्हा थोडं जड आहे. तुम्ही म्हणाली पहिलंच सुधारा ना आम्हाला. आणि पहिलं मंडळ पाया पडून सांगतो, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मरू द्या तिकडे, उलथू द्या. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा भाऊ म्हणून ऐका. आम्ही तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला बोलू शकतो आणि भाऊ म्हणून बोलू शकतो. मुलीवर जबाबदारी आईनंच धोका दिला हे ध्यानात ठेवा. आईला मुलीचे सगळे चाळे माहीत असतात. आया फक्त भामट्याचं सोंग घेतात, नाही तर सगळं कळतं आईला. काय म्हणणं आहे तुमचं? प्रेमात पडली पोरगी तुमची, तुम्हाला माहित नाही? नाही माहित? घेवर माहीत, शपथ माहित नाही? माहित नाही का आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, जाताना दप्तर नेत नाही, तुला कळत नाही? मुलीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो तुम्हाला कळत नाही? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. गरीबाला इज्जत महत्वाची, इस्टेट महत्वाची नाही. एखादी मुलगी जर पळून गेली तर त्या आईला आयुष्यभर समाजामध्ये खाली मान घालून जगावं लागतं. लोक विसरतात तो भाग वेगळा, पण तिचं मन तिला विसरत नाही. तिला कधीतरी आपण चूक, अरे लोक विसरून जातात तो भाग वेगळा, पण मन विसरत नाही. मग समजत नाही का आईला? आईला सगळं माहिती आहे. बोला तुमचं काय मत आहे? पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय ध्यानाला बसली? हसण्यावारी गोष्टी देऊ नका ह्या. तुम्ही पोरांचे आणि पोरींचे फाजील लाड केल्यामुळं तुम्ही कुटुंब संपून टाकलंय. महिना मंडळ पाया पडतं तुमच्या. नवऱ्याचं सगळंच ऐका असं माझं मत नाही, पण पोराला आणि पोरीला नवऱ्याची भीती तरी दाखवा. आता तुमच्या पुढं कोणाला बोलता येत नाही तो भाग वेगळा, तुमच्या पुढं कोणाचं काही चालत नाही तोही भाग वेगळा, आणि तुम्ही कोणाला कवडीचं जुमानत नाही तोही भाग वेगळा.
नवऱ्याला मानान त्याच्या पाया पडा ह्या मताचा मी नाही, पण निदान तुम्ही पोरांना भीती तर घाला. का शाळेतून उशिरा आली, तुझ्या बापाला कळलं तर बोलेल, एवढं तर म्हणा. एवढं म्हणा. पोरगा आला ना, आईला म्हणला आई मला सहलीला जायचंय, त्यांना विचारू दे, निर्णय घेऊ नको. पोरगा बाहेर गेलो, नवऱ्याला सांगा त्याला पाठवू नका सहलीला, त्याचे मित्र नालाय की उद्या पोरगा वाया जाईल. हे काम नाही का तुझं? तुम्ही पोराला म्हणते त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. खरंय का खोटंय बोला? पोरगा गेला प्याला, पोहायला गेला धरणात गेला. खरंय का खोटंय बोला? आज तुम्ही पोरांचे आणि पोरींचे फाजील लाड केल्यामुळं जिंदगी घराची संपून टाकली. बोला तुमचं काय मत? आता पुढचं वाक्य आहे का? काम शरीरातला तयार झाला, आता लय उलटे उत्तर आहे, आणि तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. किती किचकटे पहा. तयार झाला काम, पहिला आला पहिला आला डोळ्यात, डोळ्यातून गेला मनात, मनातून गेला इंद्रियात, इंद्रियाने काय त्याला साथ दिली म्हणजे दिली, आणि तो काम जर पुरा झाला नाही तो क्रोध तयार होतो. आणि जेलमधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. नाही तर खून करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याचं फळ वाईट आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला, फळ वाईट आहे. महिला मंडळ राग आकळा. एक वाक्य सांगू, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आता समजा एखाद्या बाईनं विहिरीत उडी टाकली ना करायला, तिथं भरलं ती गेली. तुम्ही उडी टाकून मागच्यांवर फरक काय? काय नाही, तो 10-12 दिवसात बायको करणारच आहे, आणि त्याला बायको मिळणारही आहे. पण तुम्ही तुमच्या आई बापाला दुःखाच्या खाईत का लोटता? का गुजीरवाल्या मुलांना वनवास देता? अरे त्यानं दुसरी आई किती जरी सुंदर आणली तर त्या पोरांची ती आई होणार आहे? आई होणार आहे? अरे ती आई पुस्तकातली होईल, ती आई कवितेतली होईल, मग ती आई होईल नाही. आणि तुम्ही तुमच्या मुलाबाळांना बरबाद का करता? काय तुमच्यावर संकट आहे? आणि वरून तुम्ही म्हणायचं आम्हाला सासूरवास आहे. सासूरवासच नाही, खरा सासूरवास यांना आहे. यातले निम्मे लोक काही कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाहीत, निम्मे. आता उगाच इलाज नाही म्हणून घरी जातात. फक्त बोलायचं नाही कोणी. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला की त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि या जगाला खरं चालत नाही, इथं खरं चालत नाही. नाही तर अख्खं कीर्तन तुम्ही खरं ऐकलं का खोटं ऐकलं आहे का? चांगली पोरगी फटकावल्यावर काय करेल पोरगी? पण आईचे लाड आहेत आईचे, आणि त्याचा परिणाम इतका वाईट झालाय महिला म्हणलं तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो, राग येईल. आज बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. आणि याला सगळ्याला जबाबदार आई आहे. आई पोरगा दारू पितो तुम्हाला माहित नाही, पोराला प्रेयशी आहे तुम्हाला माहित नाही, पोरगा वाईट पोरांच्या संगतीत आहे तुम्हाला माहित नाही. अरे पोरगा दारू प्याला तरी तुम्ही त्वचेवर पांघरून घालायचं, पोरगा हरला तरी तुम्ही पांघरून घालायचं. काल चालेल किती? आज बापानं जमीन विकून कर्ज काढायचं, पोराला मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं दुकान टाकलं, गेम सुरू केली, 3,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं. इकलेले 3 जण इथं बसले. मजा मारायच्या पोरानं आणि कर्ज करायचं बापानं, आणि पोराशी बाजू कोणी घ्यायची? आईनं. आणि वरून आईनं म्हणायचं 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का? बोला ना, बोला, मला कशाला बोलायला? इस्टेटीला का?
काढलेला माहिती का 10 गुंठे इका पण दाद्याचं कर्ज इकली कर्ज फिटलं दाद्या मोकळा दाद्या प्यायला लागला बाप म्हणला आपला दादा तर पेतोय हे बा माया पोराची चव नका घालू तो काही कायम पेत नाही दाद्यानं आणली कोणची पोर घरात आणू द्या मा दादा किती भाग्यवान आहे लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं त्यानं कोणची का होईना पण मी नाही म्हणलो बरं का तुम्हीच माझ्या कोणची का होईना पण आणली हाय तिला पहिले एक पोरग मग त्याला काय होतंय चला खरंय का खोटंय का आणि याच्यामुळं वाटुळं झालंय वाटुळं आता उलट आहे का लय किचकटे काम तयार झाला तो काय पुरा झाला नाही मग कोण तयार झाला क्रोध आता ऐका आणि काम जर पुरा झाला पुरा तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ तयार होतो लोभ ती मलाच मिळावा आणि मग मत्सर तयार होतो आणि मग मी अहंकार तयार होतो आणि माणूस सरळ नदीवर जातो माणसं म्हणते असं का झालं तसं नाहीये तसं याच्यात देवाला 2 मुली आहेत किती 2 एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी नीट ऐका विरहिणी याचा अर्थ महिला मंडळ नवरा खराब आहे सासू सासरे चांगले आहेत तुम्ही नांदू शकता का आता हे काय गाठ्यातलं उत्तर आहे का अरे हा माना नाही तर नाही म्हणा ना नवरा खराब आहे सासू सासरे चांगले तुम्ही नांदू शकत नाही उत्तर सांगू ज्याने शरीर दिलं त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय आणि जो भेटण्यासाठी आपण जन्माला आलोय हे गाड्या घेणं बंगला बांधणं बायको करणं पोरं पैदा करणं हा का पराक्रम आहे का आणि म्हणून तिचं नाव आहे विरहिणी आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणीचा विचार करायचा नाही कारण अभंग भूपाळीचा आहे आता भूपाळी म्हणजे काय ती भूपाळी या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी कोण बुद्धी आणि ती बुद्धी नावाची मुलगी ह्या गावात जन्माला आली ह्या इथं जन्माला आली आणि ती मुलगी वयात आली आणि पूर्वी असा नियम होता मुलीचं लग्न बाप जमवायचा बाप ज्या मुलाला देईल मुलगी त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं असा पूर्वी नियम होता आता तसं नाहीये मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावई म्हणून बोकांडी घ्यायचं आपला जावई व्हायची त्याची लायकी नाही पण पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत आणि पुरी तो कुटाणा केल्याशिवाय ए पुरीनो आणि ती पोरगी आली लग्नाला कोण बॉम्बाल बुद्धी 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 आणि बुद्धी नावाच्या पुरीनं यशात नवरा केला त्या नवऱ्याचं नाव आहे काम साखळी पहा किती मोठी आहे नवरी आहे बुद्धी तिचा नवरा आहे काम आणि काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण होईल सासू बरोबर आहे त्या सासूचं नाव आहे वासना लई किचकटे बर का नवरी भूपाळी नवरा बोला ना काम त्याची आई म्हणजे हिची कोण सासू त्या सासूचं नाव आहे वासना वासनेचा नवरा मग हिचा कोण झाला सासरा त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ आणि दंभ नावाच्या सासऱ्याला 4 पोरी आहेत त्या 4 पोरी हिच्या कोण झाल्या
नंदा, करेक्ट. आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना या झाल्या नंदा. आणि हे काम क्रोध हे झाले दीर. आणि ती पोरगी ह्या गावात नांदती. काला भजन करीन मला एवढं गाचपाणी याच्यात आले हो नाही. आणि गावात बसला सप्ताह. कावळे महाराजांच्या नियोजनाखाली सप्ताह बसला. ग्रामस्थ आले आणि ते पुरीचा बाप तिला आणायला गेला. बाई आपल्या गावात सप्ताह बसला, इंद्रिकडचं कीर्तन आहे, चाल. पोरगी म्हणली मी येते, पण त्यांना विचारा. त्यांना म्हणजे मालकाला. जावई बुवा मुलगी पाठवा. काय मामा माझं काय चालत या घरात. मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. माझ्या आईला विचारा. येईन बाई, येईन बाई, ओ येईन बाई, मुलगी पाठवा. काय आई बुवा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव भुकती, मी घरात भुकते. तिचंही कोणी ऐकत नाही, माझंही कोणी ऐकत नाही. याई बुवा, याई बुवा, मुलगी पाठवा. अहो मी तर वांग्यातलाय. मग त्या पोरीचा बाप पुरी जवळ गेला. लय किचकिट कीर्तन राहत ऐकायला. पुरीचा बाप पुरी जवळ गेला. बाई रडला. पुरीचा बाप रडला. म्हणला मी आलतो न्यायला, पण तुला काय पाठवलं नाही. पोरगी नांगात होती, कारण बायकोचं कधी ध्यानात ठेवायचं. बायको सगळ्यांचं बोलणं सहन करील, तिच्या बापाबद्दल बोललेलं सहन करणार. हा नाही नाही, आता नाही, पूर्वी. आता पोरगी नवऱ्याला म्हणती मा बाप माझा दुश्मन आहे. आपल्याला जास्त त्रास बापाचा झाला, नाही तर आपण 10वीलाच पडून गेलो असतो. मला बाप कडक असल्यामुळं मला 12वी पर्यंत थांबवलं. ती पोरगी बापाजवळ गेली. डोळ्याचं पाणी पुसा. का तुम्ही माझ्या दारात येऊन रडले ना, तर हा माझा अपमान नाही, तुमचा अपमान आहे. बाप म्हणला का. पोरगी म्हणली बाबा तुम्ही जर माझं लग्न काम नावाच्या नवऱ्याशी